स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर प्रधानांचा राजीनामा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचं आंदोलन मागे, सरकारनं मागण्या मान्य केल्याची पत्रकार परिषदेत माहिती. जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचंही आवाहन. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए, आपण करून दाखवलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया. जेनझीनी सरकारच्या झिंझ्या उपटल्या, राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. तरुणाईने सरकारला जमिनीवर आणल्याची ही टीका. एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. जनता झुरळ असल्याप्रमाणे सत्ताधारी वागत असल्याची टीका. ठाकरे बंधूंचा उद्याचा विजयी मोर्चा होणार, युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार. राज आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती. शिवाजी पार्क मैदानावर मोर्चा होणार. प्रधानांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत प्रतिक्रिया. तर भाजप परिवार प्रधान यांच्या पाठीशी उभे असल्याचाही उल्लेख. नीट विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून आदित्य ठाकरेंची मागणी. देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं, आंदोलक तरुणांचा चेहरा तिरंगा होता. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी का होत नाही? आदित्य ठाकरेंचा टू द पॉइंट सवाल. जखमी विद्यार्थ्यांची सरकारनं माफी मागावी, आदित्य ठाकरेंची मागणी. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे. धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नवे शिक्षण मंत्री कोण होणार? कारण शिक्षण मंत्री पदाचा पदभार नव्या चेहऱ्याकडे आता दिला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी झी 24 तासला माहिती दिली. अधिवेशनादरम्यान 2 दिवसात पदभार देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर पूर्ण वेळ शिक्षण मंत्री पद देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. शिक्षण मंत्रिपदाचा पदभार नव्या चेहऱ्याकडे आता दिला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून झी 24 तासला माहिती मिळते. त्यामुळे त्या 2 दिवसातच एका चेहऱ्याची या पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे. पेपर फुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी, टू द पॉइंट मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यांना यापुढे कुठलंही पद देऊ नका असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला धर्मेंद्र प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. सोबतच त्यांनी NTA बाबत सवालही उपस्थित केला. तुम्ही म्हणतात ही फक्त सुरुवात आहे, पण समाधानी तुम्ही म्हणतात की समाधानी नसतं. नाही, पहिलं तर त्यांच्यावर आता ते राजीनामा ते दिलाय. आता पुढे NTAचं काय होणार? तिसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल, नीट जेव्हा परीक्षा म्हणून चाली तेव्हा पण आम्ही विचारत होतो नीटची खरी गरज आहे का? तेव्हा अनेक राज्यांनी हा आवाज उठवलेला, आम्ही उठवलेला, तामिळनाडूने उठवलेला, कर्नाटकने उठवलेला. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आता धर्मेंद्र प्रधान, आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कालच 2024चा जो नीटचा पेपर फुटला होता त्यांना क्लीन चिट दिली त्या माणसाला. आत्ताचं जे 26चा फुटला, दुर्दैवाने केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला. 4 की 5 जे पकडले गेले ते महाराष्ट्रातलेच होते. भाजपच्या कोण जवळ होतं ते सगळे तसे नेमले होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कमीत कमी 20 मुलामुलींनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग धर्मेंद्र प्रधानवर कल्पेबल होमिसाईड आता टाकलं पाहिजे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर तुम्ही एक्सेप्ट केलं ना की तुमचा माणूस निकम्मा होता, आता त्यांना पुढे कुठचंही पद दिलं नाही गेलं पाहिजे.
या मागण्या तर आहेत आमचं. लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला ही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणालात की कल्पेबल होमिसाइड अर्थात त्यांच्यावरती या खुनाचे गुन्हे दाखल व्हावेत असं व्हायलाच पाहिजे तुमची ना. मागणी आहे धर्मेंद्र प्रधान मग यांच्यावर. जबाबदार कोण आहे अजून? अर्थात आहे माझी मागणी. देशातील तरुणांसमोर सरकारला झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया. 15-16 वर्षांच्या मुलांनी भाजपला झुकवलं. आंदोलक तरुणांचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक. देशातील तरुणांसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं. कधी न झुकणाऱ्या भाजपला 15-16 वर्षांच्या मुलांनी झुकवलं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आदित्यजी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण ही ताकद तुम्ही म्हणालात की या ताकदीचं तुम्ही कौतुक केलं, ही ताकद रस्त्यावरती उतरली. सरकारला माझ्या मते गेली 12 वर्षात असं पहिल्यांदाच एक पाऊल मागे घ्यावं लागलं, 2 पावलं मागे घ्यावी लागलीत. पहिल्यांदा पण शेवटचं नाहीये. हो, पण मग याच्या पूर्वी असं का शक्य झालं नाही? आता मला वाटतं देश शेकेन अप झालाय आणि ही म्हणजे उशीर असेल, लवकर असेल, बरोबर वेळेला असेल हे आपल्याला माहिती नाही. हे काय नियतीने ठरवलंय, देशाने काय ठरवलंय हे आता आपल्याला पुढे जात असताना कळेल. पण कालचा जो क्षण होता आणि आजचा जो क्षण पाहिला मी, कालचा म्हणजे गेल्या 20 दिवसातला आणि आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आत्तापर्यंत जे सरकार भाजपाचं, जी राजवट झुकत नव्हती, ऐकत नव्हती, त्यांना झुकावं लागलं. झुकावलं. आणि कोणी तर 15-16 वर्षाच्या मुलांनी. ही पिढी आहे जी बदल घडवते. तेच आणि जेव्हा मोदी सरकार आलं होतं तेव्हा हे 2-3 वर्षाचे होते. जंतर मंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे देश अराजकतेकडे जाईल असाही आरोप करण्यात आला. मात्र अराजकता ही सरकारकडूनच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 2 प्रामुख्याने आरोप केले गेले की याच्यातनं अनर्की तयार होईल, एक अराजकतेकडे जाईल हे सगळं. अनार्की किंवा अराजकता जी आपण म्हणतो, साधारणपणे जेव्हा शेतकरी आत्महत्या करायला लागतात, स्वतःचे जीव घ्यायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जिथे सरकारवर विश्वास न राहत, झाली ना अराजकता निर्माण झालीच आहे. ज्या ठिकाणी केन आणि बेटवामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते आदिवासी बांधव बिचारे पाण्यात झोपलेत, कोण फाशी स्वतःचं ते आंदोलन करतायत. ही अराजकता नाही आहे. अराजकता ही सरकारकडून झाली की तुम्हाला राज्य चालवता येत नाही आहे. पेपर फुटीला तुम्हाला 200 सॉर्टीज तुमच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या लावायला लागतात. तुम्हाला आज बघतोय लॉ अँड ऑर्डर कुठेही काही राहिलं नाही आहे. नसरापूरची ठीक आहे आता फाशी दिली आहे, पण जर ह्या घटना अशा व्हायला लागल्या किंवा शहरं अशी आपली पाहतोय 15-15 मिनिटात बुडायला लागली पाण्यामध्ये. काल नाशिक बुडले, नाशिकमध्ये पूर आला 15 मिनिटाच्या पावसामध्ये. आत्ता आसाम पाहतोय, आसाममध्ये पण पूर आलेला आहे. ही अराजकता आता ही नागरिकांकडूनही सरकारकडून आलेली आहे. ही हतबलता आहे आणि ही हतबलता म्हणजे त्यांना सरकार चालवता येत नाही हे दिसतंय. देशातील ज्वलंत विषय मांडणं म्हणजेच राजकारण. भाजपच्या राजकीय पोळी आरोपाला आदित्य यांचं उत्तर. आतापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत आले. आदित्य ठाकरेंनी असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही? आदित्य ठाकरेंनी भाजपला टू द पॉइंट सवाल केलाय. राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा या पकाई खिचडी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा असं असतं. काल आमचे झेंडे दिसले असते, काल आमचं चिन्ह दिसलं असतं. असं असतं तर आम्ही जाहीरपणे आता काय दुसरी गोष्ट अशी पण होते की अभिजित तुमचे मतं घेणार, सोनम वांगचूक. उद्धवसाहेब गेले नसते पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. उलट उद्धवसाहेबांनी पहिल्या दिवशी पाठिंबा दिला जेव्हा हे आंदोलन नुकतं सुरू झालेलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पोळी भाजायचीच असेल ना, जरा आठवण करा, आपल्याकडे पण क्लिप्स असतील. ट्रायडंटवर 26/11चा हमला चालला होता आणि खालती एक प्रेस कॉन्फरन्स चालली होती की प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे वीक आहेत. हे कोण करत होतं? भाजप करत होती. राजकारण कोण करत होतं? भाजप करत होती. आणि आता भाजप अडचणीत आल्यानंतर राजकारण करू नका. राजकारण म्हणजे नुसतं हिंदू मुस्लिम करणं नाही. राजकारण म्हणजे नुसतं जातीपातीचं धर्माचं राजकारण नाही. राजकारण म्हणजे नुसतं भांडणं लावणं हे नाही आहे. राजकारण म्हणजे तुम्ही हे जे विषय आहेत ना समाजातले हे घेऊन पुढे येणं आहे. आणि हिंदू मुस्लिमचा पण भाजपला विषय करायचा असेल ना तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर ईडी का नाही जाते अजून? चंदा चोरीचा विषय आहेच. जी बाबरी पडली आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं. भाजपनी 2 दशक ज्याच्यावर आंदोलन गाजवलं, राजकारण केलं, सत्तेत बसले. आज तिथे चोरी झाल्यानंतर, चंदा चोरी झाल्यानंतर का नाही ईडी सीबीआय गेली तिथे? काय SIT फक्त लागली आहे? जी राजवट झुकत नव्हती, ऐकत नव्हती, त्यांना झुकावलं. आणि कोणी तर 15-16 वर्षाच्या मुलांनी. पण मग याच्या पूर्वी असं का शक्य झालं नाही? आपल्याला वाटलं हे फक्त नवीन शब्द शिकवतात. हिंमत काय असते ती आपल्याला शिकवली. या पिढीने
सगळ्यांना, सरकारला तर धडा दिलाच आहे, पण विरोधी पक्षांना सुद्धा एक प्रकारे 100% धडा ना. दिलाय. तिरंगा हातात घेऊन येत असेल आणि जर हे सरकार त्यांच्यावर लाठीमार करणार असेल तर मध्ये उभं राहणं माझं काम आहे. अंदाज कोणालाच आला नाही की या ताकदीचा ही बघा. ताकद राजकीय दृष्ट्या उतरू शकते एक दिवशी. विषय पण असा ते आहे. विचारधारा सोडले म्हणून गेलं आणि क्लेम करताना खरे ते कुठे जातात? जी लोक घाबरत होती किंवा जे एक साधारण भीतीचं वातावरण होतं 5-7 वर्षापूर्वी की भाजप काहीतरी कारवाई करेल, मॉब लिंचिंग करेल वगैरे, पण ही भीती राजकीय पक्षांमध्ये पण होती. मुंबईत आवाज तुम्ही दाबू नाही शकत कितीही कोणी तुम्ही शहनशाह असलात. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. तुम्हाला असं Absolutely. वाटतं? टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. धर्मेंद्र प्रधान यांना अखेर शिक्षण मंत्री पदावरून हटवण्यात आलंय. शनिवारी दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या 36 दिवसांच्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर जोरदार जल्लोष सुद्धा करण्यात आला. पाहूयात. तरुणाई रस्त्यावर उतरली तर काय घडू शकतं याची झलक देशानं शनिवारी बघितली. नाही नाही म्हणणाऱ्या सरकारला अखेर तरुणाईनं झुकवलं आणि नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर अखेर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स एक्सवर पोस्ट करून आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली. मी देशातील युवकांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा आदर करतो. परंतु 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट UG परीक्षेत अनियमितता समोर आली. भारत सरकारनं त्वरित दखल घेतली. प्रकरण CBIला चौकशीला सोपवलं, परीक्षा रद्द केली आणि पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर केली. पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड फिरवलं नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांची परीक्षा माफियामुळे वाया जाऊ द्यायची नाही, अन्याय होऊ द्यायचा नाही, हा माझा संकल्प होता. गेल्या 10 दिवसातील घटनाक्रम पाहून मी दुःखी आहे. हे माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाहीये. भारताची युवा शक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. देशातील युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात अडकू द्यायचं नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर मंतर आणि देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये. नीट पेपर फुटी विरोधात अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनाला साथ देत गेल्या 36 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेल्या हजारो तरुणांनी राजीनाम्याची बातमी येताच एकच जल्लोष केला. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा मोठा विजय असून झुकलो नाही तर राजीनामे घेऊ शकतो असं यातून दिसतं, असं अभिजित दिपकेंनी म्हटलं. तर आता लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया है. और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं तो अच्छे के इस्तीफे ले सकते हैं हम. तो डरना नहीं है. डेमोक्रेसी है. अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है? डरना नहीं है. अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे और इन्हें लाइन में रखना जरूरी है. क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 26 दिवस आमरण उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आनंद व्यक्त केला. एक्सवर पोस्ट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हा लोकशाहीचा विजय आहे. प्रत्यक्ष लोकशाही थेट रस्त्यांवरून. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे. देशाच्या जेनझींचं अभिनंदन आणि सर्व नागरिकांचे आभार, ज्यांनी भीती आणि भीतीची भीती झुगारून देशाच्या कानाकोपऱ्यातनं उठाव केला. उत्तरदायित्वाकडून आता सुधारणांकडे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या आंदोलनाचं केंद्र बनलेल्या जंतर मंतरवर आनंदाची लहर पसरली. आंदोलकांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर एकच जल्लोष केला.
देशचा युवा रस्त्यावरती उतरला, 1 महिन्यासाठी जंतर मंतरमध्ये बसला, 100 शहरांमध्ये आंदोलनं करत होता आणि आज तो राजीनामा मिळालेला आहे. ही आमच्या सगळ्यांची जीत आहे, पण ही आज कॉक्रोच जनता पार्टीची जीत आहे. आणि त्यांनी जे करून दाखवलंय, त्यांनी ज्या युवाला जागरूकता दाखवली आहे आणि या देशाला जागरूक केलं आहे, त्याला माझा सन्मान. तरुणाईनं रस्त्यावर उतरून क्रांती केली. तरुणांच्या रेट्यानं देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत इतिहास घडवलाय. हा विजय तरुणांचा आत्मविश्वास वाढवणार आहे. जंतर मंतरवरच्या या आंदोलनाची पुढची दिशा काय राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जंतर मंतरवरून मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्यानंतर राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनाच्या रेट्यात धर्मेंद्र प्रधानांच्या रूपात पहिलाच राजीनामा झाल्यानं यावरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं पाहायला मिळत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून पाय उतारवावं लागलंय. तरुणाईचं आंदोलन, वांगचूक यांचं उपोषण आणि विरोधकांनी केलेली कोंडी यामुळे सरकारला माघार घेत शिक्षण मंत्र्यांना हटवावं लागलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी सुद्धा तरुणाईचं कौतुक करत सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली. काँग्रेससह आम आदमी पक्षानं या राजीनाम्यावरून सरकारला लक्ष्य केलं. Education Minister Dharmendra Pradhan's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. The NSUI, the Youth Congress, to not only support the students but to create a movement all across the country for the rights of students, for the reform of our education system. So now I think this is the beginning, but I'm really, really happy. I got a little bit emotional when I heard this news because many times in these last 10 or 12 years I've thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. आप सबको बहुत 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 बधाई. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है. इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा. नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय पक्षांनीही जल्लोष केला. प्रधानांचा राजीनामा हा युवा शक्तीचा विजय असल्याचं शरद पवार म्हणाले. तर विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर सरकारला झुकावं लागलं अशी टीका अनिल देशमुखांनी केली. युवा शक्ती एकत्र आली आणि ती सीमित एका भागाभोवती न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात फुले येते याची जाण शेवटी आल्याच्यानंतर हा राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असावा. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं. या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता, पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसनं सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. पेपर लीक करणारे आरोपी भाजपचे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. तर सर्व बाजूंनी कोंडी झाल्यामुळेच मोदींनी प्रधानांना हटवल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. खरं तर एकीकडे आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशाह सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या रूपाने या देशानं पाहिलेलं आहे. नुसतं आता त्याच्यामध्ये हमी मोदींनी दिली पाहिजे की पुढच्या काळात कुठलेही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेऊ. आणि पेपर लीक करणारे जेवढे कोणी आरोपी आहेत ते भाजपचेच आहेत. जे SIT त्याच्यामध्ये बसवली गेली होती, SITमध्ये सुद्धा आपण पाहिलं की जो मुख्य आरोप होता त्याला सोडण्यात आला. त्यामुळे भाजपच्या लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न हे SIT स्वतःचीच नेमायची आणि आपल्यावरच स्वतः चौकशी करायचा असा पद्धतीचा जो प्रकार या देशामध्ये चाललेला आहे तोही त्यामध्ये थांबला पाहिजे.
आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची. तरुण एकत्र येऊन त्या आंदोलनाचा धग कायम ठेवली आणि आज त्याला यश आलं. त्यामुळे नक्कीच आनंद आहे. मी सांगितलं की जैनजीचा विजय आहे. हा काक्रोच पार्टी नावाचे जे काही संघटना झाली त्यांचाही आहे. राहुलजी गांधीच्या खंबीरपणे जैनजीच्या मागे उभं राहण्याचा त्याचाही परिणाम आहे. वांगचुक यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. आणि यातून हे आंदोलन काही आता थांबणार नाही. हे आंदोलन देशभर नेपाळ आणि श्रीलंकेसारखं रूप धारण करेल अशी भीती या सरकारला वाटली. आंदोलनाच्या दबावात मोदी सरकारनं राजीनामा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात 12 वर्षानंतर सुरुवात झाल्यानं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या हकालपट्टीनं विरोधकांना बळ मिळालंय. आता याचा विरोधक कसा वापर करतात हे पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. ही राजवट झुकत नव्हती, ऐकत नव्हती, त्यांना झुकावलं. आणि कोणी? तर 15-16 वर्षाच्या मुलांनी. पण मग याच्या पूर्वी असं का शक्य झालं नाही? आपल्याला वाटलं हे फक्त नवीन शब्द शिकवतात. हिम्मत काय असते ती आपल्याला शिकवली. या पिढीने सगळ्यांना, सरकारला तर धडा दिलाच आहे, पण विरोधी पक्षांना सुद्धा एक प्रकारचा धडा दिलाय. तिरंगा हातात घेऊन येत असेल आणि जर हे सरकार त्यांच्यावर लाठीमार करणार असेल तर मध्ये उभं राहणं माझं काम आहे. अंदाज कोणालाच आला नाही की या ताकदीचा ताकद राजकीय दृष्ट्या उतरू शकते एक दिवशी. पण ते विचारधारा सोडले म्हणून गेलं आणि क्लेम करताना खरे ते कुठे राहतात? जी लोक घाबरत होती किंवा जे एक साधारण भीतीचं वातावरण होतं 5-7 वर्षापूर्वी की भाजप काहीतरी कारवाई करेल, मॉब लिंचिंग करेल वगैरे, पण ही भीती राजकीय पक्षांमध्ये पण होती. मुंबईत आवाज तुम्ही दाबू नाही शकत कितीही कोणी तुम्ही शहनशाह असलात. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. तुम्हाला असं वाटतं? टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि विद्यार्थ्यांनी जेनझी स्टाईलनं जल्लोष केला. एव्हेंजर्समधील वेगवेगळ्या कॅरेक्टरच्या वेशभूषेत तरुणाईनं जंतर मंतरवर आनंद साजरा केला. हा जेनझी स्टाईल जल्लोष थेट जंतर मंतरवरून कव्हर केलाय आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठकनी. पाहूयात. हे बघा, ही जेनझी पिढी आहे आणि आंदोलनाची वेगळी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. हे सगळे कॉकरोच आहेत. ये क्या लिखा है भाई? ये क्या है? ये क्या है? ये यूनिवर्स से लिख के लाए हम. क्या लिखा है जरा पढ़ो. शादी और हनीमून इस्तीफा के बाद ही दूंगा. लेकिन इस्तीफा नहीं, मैं शादी करने आ रहा हूँ रे. तो अभी होगी शादी? यस, होगी शादी. आपने मेरी मूवी नहीं देखी क्या? सी हल्क, उसी से करूंगा रे. अच्छा, आप हल्क बने हैं. आप शायद ये कैप्टन अमेरिका. कैप्टन अमेरिका. चाचा इस्तीफा मिल गया. और आप? आयरन मैन. वस्तिका है यहाँ. वस्तिका है यहाँ. और आप? मोदी मोदी मोदी. तुम तो स्पाइडरमैन हो. चाचा जाल फेंकते ना मोदी जी. जाल फेंका इतना मुंह पे के मुंह बंद हो गया. मोदी की ऐसी जगह पे जाल फेंका है ना, वो कुछ कर पा रहे हैं ना बोल पा रहे हैं. इस्तीफा दे गए प्रधान जी बस. अच्छा, तो आप सब रिवेंजर्स हो यहाँ के. जरा दिखाइए एक साथ खड़े रह के फिर एक बार. और आपका वो कैप्टन अमेरिका कहा गया. तर बघा, ही जेनझी आहे ज्यांनी आंदोलनाची व्याख्या बदलली आहे. आंदोलन प्रत्येक वेळी घोषणा देऊन किंवा अतिशय सिरियस चेहरे करून होत नसतात, तर ती अशा पद्धतीने सुद्धा होतात. आंदोलन की मतलब डेफिनेशन ही बदल दिया आपने पूरी. काम ऐसे करो कि जब तुम आगे बढ़ो तो हिस्ट्री को ऐसा जोक की तरह, ऐसे जोक की तरह, ऐसा फन की तरह तुम्हें याद आए कि हाँ, हमने टाइम ऐसा किया था कुछ कि जो हमें ना किसी ने पहले किया, एकदम फन वेग में. अभी आपकी तरह ही प्रधानमंत्री भी इंस्टाग्राम पे वीडियो करना सीख रहे हैं, जेनजी की भाषा सीख रहे हैं, तो क्या कहना चाहोगे? अच्छा बदलाव है ये तो मैंने मेलोनी जी को टैग किया था कि आप अपने बंदे को समझाइए, तब जाके वो सुधरे हैं. उससे पहले वो नहीं करते थे. मैंने बहुत बार टैग किया, तब जाके मेलोनी जी ने समझाया उनको. अच्छा, लेकिन बदलाव अच्छा लग रहा है बहुत. कहीं तक अभी पता नहीं है. अभी हमें नितिन गडकरी का भी इस्तीफा लेना, क्योंकि उसने अभी सिर्फ गन्ना गाड़ियों में डाला है.
अभी तो इथेनॉल और भी डलेगा। तर बघा ही आहे जेनझी, म्हणजे काय बोलावं यांना अशा पद्धतीने निरुत्तर करणारी जेनझी आहे. अशा पद्धतीची आंदोलनं मी कधीही कव्हर केलेली नव्हती, मात्र अशा पद्धतीची आंदोलनं कदाचित इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कव्हर करावी लागतील याची तयारी आम्ही सुद्धा ठेवतोय आणि ती तयारी आता अशा पद्धतीची आंदोलनं बघण्याची तयारी देशाने सुद्धा ठेवावी. कॅमेरामन अशोक सावंत पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली. आता एक महत्वाची अपडेट येते आहे. ही मोठी बातमी नेमकी काय ती स्क्रीनवर आता तुम्ही बघा. सोमवारी अँटी पेपर लीक विधेयक सादर केलं जाणार आहे. सोमवारी लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा कार्यभार सध्या देण्यात आलेला आहे. प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण मंत्र्यांच्या खात्याचा सगळा कार्यभार असणार आहे. त्याच्यामुळे सोमवारी लोकसभेत विधेयक सादर केलं जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा कार्यभार असणार आहे. त्यामुळे आता काही दिवस प्रल्हाद जोशींकडे खातं राहतं आणि त्यानंतर लगेच नवीन चेहरा या खात्यासाठी दिला जातो की प्रल्हाद जोशींकडेच हे खातं आता ठेवलं जात आहे बघावं लागेल. पण तुर्तास प्रल्हाद जोशींकडे खातं देण्यात आलंय. आणखी माहिती घेऊयात, आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे. मनश्री, अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने बातम्या येत होत्या की तातडीने नवीन शिक्षण मंत्री हे अपॉइंट केले जाणार नाहीत, तर शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी म्हणजे प्रभारी पद हे दिलं जाईल. मात्र असं म्हटलं जात आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल याला काहीसा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण वेळ शिक्षण मंत्री मिळायला अर्थातच वेळ लागेल आणि हा जो पूर्ण वेळ शिक्षण मंत्री असणार आहे त्या बाबतीत नेमका कोणता केला असणार या बाबतीत देखील उत्सुकता आहेच. मात्र जेनझीला जवळचा वाटेल असा एखादा तरुण चेहरा निवडला जाण्याची जास्त शक्यता या बाबतीत बघायला मिळते. सोबतच शिक्षण खात्याबाबत संघाची भूमिका काय आहे हे देखील लक्षात घेतलं जाईल आणि त्यानंतर पूर्ण वेळ शिक्षण मंत्री दिला जाईल. मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की प्रल्हाद जोशी यांना शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार हा देण्यात आला. ठीक आहे मनश्री, धन्यवाद या माहितीसाठी. प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार सध्या देण्यात आलेला आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता हे काही दिवस खातं असेल. आणखी एक महत्वाची अपडेट, सोमवारी अँटी पेपर लीक विधेयक सादर केलं जाणार आहे. सोमवारी लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे विधेयक मांडणार आहेत. सोमवारी हे लोकसभेत हे विधेयक मांडलं जाईल. सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक विचारात घेतलं जावं असा प्रस्ताव डॉक्टर जितेंद्र सिंग लोकसभेत पाठवणार आहेत. लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थी आपल्या वेदना आज काही वेळासाठी विसरले, कारण त्यांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश मिळालं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर व्हीलचेअरवर बसून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. जंतर मंतरवरील विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी एक विद्यार्थी थेट व्हीलचेअरवर दाखल झाला. शेजारी बसलेला हा आहे 27 वर्षाचा अभिषेक सिंग आणि त्याचं कौतुक करायला अक्षरशः सगळेजण आलेले आहेत. कारण 20 तारखेला जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा त्याच्या पायावर तर लाठी बसलीच, मात्र त्याला स्टेजवरून फेकून सुद्धा देण्यात आलं होतं आणि त्यानंतर पासून तो व्हीलचेअरवर आहे. अभिषेक, अभी तबीयत कैसी है आपकी? बात तो बहुत मस्त है, बहुत मस्त है. जो इस देश के हुक्मरानों ने ये सोच लिया था कि आप देश के युवाओं पे लाठीचार्ज करके बर्बरता पूर्वक आप जो है ब्रूटली जो है लाठीचार्ज करके आप देश के युवाओं की आवाज़ दबा देंगे, तो आपकी ये गलत सोच थी. ये बतलाने के लिए जनजी 20 जुलाई को लाखों की तादाद में उतरा था इस सड़क में. आज जो देश की स्थिति जो है आज की डेट ऐतिहासिक डेट है कि आज इस देश में अकाउंटेबिलिटी जनजी लेकर आया है. जनजी जिसको लोग जो है बहुत ही कैजुअल लेते थे, लेकिन आज उसने समझा दिया कि आप जो है क्रैक डाउन करेंगे तो हम उसका जवाब नॉन वायलेंस से देंगे. तुम्हारा बहुत ही नाम लिया गया, सोशल मीडिया पे भी तुम फेमस हो गई थी. अभी कैसा लग रहा है, आज की प्रतिक्रिया क्या है? भाई अच्छा लग रहा है क्योंकि हम लोग हारे नहीं हैं, जीते हैं. इन लोगों को लगता था
इन लोगों को ये लगता था कि ये 2-3 दिन करेंगे, लेकिन ये जैन जी ये रुकने वाले नहीं है। आप सोचते थे कि ये नहीं ले पाएंगे, आप कल बोले कि ये 2 दिन में 26 दिन से आप क्यों नहीं दिए, लेकिन हम लोगों की आखिरकार जीत हुई। हम 15 वर्षापासून 20 वर्षांपासून अगदी 25 वर्षांपर्यंत ही सगळी तरुण मुलं आणि आज त्यांचा उत्साह जंतर मंतरवर बघायला मिळतोय। जंतर मंतरवर तो एक दिवस होता जेव्हा लाठीचार्ज झाला होता आणि त्यानंतर अनेक मुलं वेदनेनं विव्हळत होती। मात्र तीच वेदनेनं विव्हळणारी मुलं आज मात्र आपल्याला व्हीलचेअरवर बसलेली दिसत असली तरी सुद्धा ती खुश आहेत आणि अतिशय आनंदाने तो आनंद साजरा करायला ती जंतर मंतरवर आलेली आहेत। कॅमेरामन अशोक सोनवणे, मनोज पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली। स्टोरी ऑफ द सध्या सोबत आहे आतिश, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन MDH